नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरला देण्यासाठी एक्स डेट आणि रेकॉर्ड डेटसुद्धा फिक्स केली आहे. आणि मित्रांनो, एक्स डेट ही एक अशी डेट असते, जर त्या कंपनीचा डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरचा बेनिफिट जर घ्यायचा असेल, तर त्या कंपनीचे शेअर त्याला एक्स डेटच्या पहिले पहिले खरेदी करावे लागतात. तर चला, आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 38.12%, एफ आय एसची होल्डिंग आहे 26.96%, डी आय एसची होल्डिंग आहे 19.05%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.74%. आणि मित्रांनो, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹2.25 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 30 जून 2025. चला आता बोलूया JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 85.61%, एफ आय एसची होल्डिंग आहे 4.75%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.69%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.67%. आणि मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 80 पैसेचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 1 जुलै 2025. चला आता बोलूया सेरा सॅनिटरी वेअर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.41%, एफ आय एसची होल्डिंग आहे 20.58%, डी आय एसची होल्डिंग आहे 6.93%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 18.06%. आणि मित्रांनो, सेरा सॅनिटरी वेअर लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 65 रुपयाचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 1 जुलै 2025. चला आता बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 8.18%, एफ आय एसची होल्डिंग आहे 43.94%, डी आय एसची होल्डिंग आहे 40.87%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.99%. आणि मित्रांनो, ॲक्सिस बँक लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 1 रुपयाचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. चला आता बोलूया PSU कंपनी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.80%, एफ आय एसची होल्डिंग आहे 13.10%, डी आय एसची होल्डिंग आहे 26.19%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.83%. आणि मित्रांनो, या कंपनीने बोनस शेअर अनाऊन्स केला आहे 1:4 रेशोमध्ये, म्हणजे प्रत्येकी 4 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे प्रत्येक 4 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.45%, एफ आय एसची होल्डिंग आहे 38.30%, डी आय एसची होल्डिंग आहे
29.77% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.78%. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 25 रुपये 30 पैसेचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. चला आता बोलूया निफ्टी 50च्या पार्ट असलेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे नेस्ले इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.76%, एफ आय एसची होल्डिंग आहे 10.02%, डी आय एसची होल्डिंग आहे 11.30% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.90%. आणि मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 10 रुपयाचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मे 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.74%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.28%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.16% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 36.82%. आणि मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडने स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे 1:2च्या रेशोमध्ये, म्हणजे प्रत्येकी एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. चला आता बोलूया टेक महिंद्रा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35%, एफ आय एसची होल्डिंग आहे 22.95%, डी आय एसची होल्डिंग आहे 32.13% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.74%. आणि मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 30 रुपयाचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. चला आता बोलूया वेलस्पून एंटरप्राइजेज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.31%, एफ आय एसची होल्डिंग आहे 4.16%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.43% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 29.87%. आणि मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 3 रुपयाचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्यांनी डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.